अशी ही बनवा बनवी हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने बघतात। या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली। या चित्रपटात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे यानं शांतनू ही भूमिका साकारली होती। सिद्धार्थनं मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं। सिद्धार्थनं चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी त्याचं नाव देखील बदललं होतं। 1977 मध्ये रिलीज झालेल्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या चानी या चित्रपटामध्ये सिद्धार्थ रे यानं काम केलं। 1980च्या दरम्यान सिद्धार्थनं थोडीसी बेवफाई या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं। सिद्धार्थ रे याचे खरे नाव हे सुशांत असे आहे। चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सिद्धार्थने नाव बदललं। थोडीसी बेवफाई या चित्रपटानंतर गंगा का वचन, वंश, युद्धपथ, परवाने, बाजीगर, मिलिटरी राज, बिच्छू, पिता, जानी दुश्मन, एक अनोखी प्रेम कहाणी या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं। जैत रे जैत या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं। बाजीगर या चित्रपटात सिद्धार्थ रेनं इन्स्पेक्टर करणची ही भूमिका साकारली होती। अशी ही बनवाबनवी या चित्रपटात शंतनू ही भूमिका सिद्धार्थ रे यानं साकारली। सिद्धार्थ रे यानं साकारली होती। हा चित्रपट 1988 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला। सिद्धार्थ रे सोबत या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी यांनी देखील काम केलं होतं। सिद्धार्थ रेनं 1999 मध्ये अभिनेत्री शांतीप्रियासोबत लग्न केलं। शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांचे अफेअर बरीच वर्ष सुरू होतं असं म्हटलं जाते। 1991 मध्ये शांतीप्रियानं अक्षय कुमारसोबत सौगंध या चित्रपटामध्ये काम केलं। या चित्रपटामधील बोल्ड सीनमुळे शांतीप्रिया ही चर्चेत होती। शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांच्या मुलाचं नाव शिष्या रे असं आहे। 2004 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचं निधन झालं। चरस ए जॉइंट हा सिद्धार्थचा शेवटचा चित्रपट 2004 मध्ये रिलीज झाला। सिद्धार्थच्या निधनानंतर शांतीप्रियानं तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। शांतीप्रियानं काही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सिद्धार्थ रे या अभिनेत्याचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा।